श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यात आपल्याला काय मिळालं हा विचार करण्यापेक्षा जे मिळाले त्यामध्ये आपण किती समाधानी आहोत हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण कितीही कमी मिळालं किंवा कितीही जास्त मिळालं तरीही आपलं सुख हे आपल्या समाधानावरती अवलंबून असतं. माणूस पोटा पाण्यापुरता स्वार्थी असावा, पण एखाद्याचं आयुष्य बरबाद होईल एवढा पण कपटी नसावा. हे आयुष्याचं गणित स्वामींनी तुम्हाला वेळोवेळी सांगितलं आहे आणि स्वामींचं मार्गदर्शन तुमच्या पाठीशी असताना तुम्हाला चुकीचं पाऊल टाकण्याचं धाडस येऊ नये म्हणून स्वामींनी तुम्हाला वेळोवेळी संकेत दिलेला आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. आणि स्वामींची हीच अनुभूती तुमच्या पाठीशी असताना तुम्हाला आयुष्यामध्ये अशक्य गोष्टीही शक्य वाटतील. आकाशाला तुम्हाला गवसणी घालायची आहे तुमच्या विचारांच्या आणि तुमच्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून. तुमचे विचारच तुम्हाला श्रेष्ठ ठरवत असतात. तुमचा दृष्टिकोन, तुमचा स्वभाव आणि तुमचा कर्तृत्व तुम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळं ठरवत असतो. आणि हीच विश्वाची निर्मिती स्वामींनी तुमच्यासाठी केलेली आहे. आणि ज्या गोष्टी स्वामींनी तुमच्यासाठी योजून ठेवलेल्या आहेत त्या निश्चितच तुमच्या आयुष्यात घडत असतात. तुमच्या आयुष्यामध्ये कुणी सोबत नसेल तरी घाबरू नका, कारण इतक्या मोठ्या आकाशात उंच भरारी घेत असताना गरुड देखील हा एकटाच असतो आणि त्याप्रमाणेच तुमचं आयुष्य आहे. झेप घेत असताना आपण एकटे असतो आणि ज्यावेळी आपल्या ध्येयापर्यंत आपण पोहोचतो तोपर्यंत सगळेच आपल्यासोबत येताना आपल्याला दिसून येतात. जसं गोड फळ देणाऱ्या झाडाला जास्त दगडी मारली जातात तसंच प्रामाणिकपणे आणि माणुसकीने वागणाऱ्या माणसालाच लोक जास्त त्रास देत असतात. हे आयुष्याचं गणित आहे जे प्रत्येकाला कळलं की आपल्याला जग कसं आहे हे कळल्याशिवाय राहत नाही. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसंही जुळत नाहीत. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळून येत नाही आणि कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही. चांगले विचार असल्याशिवाय आयुष्यही घडत नाही. चांगले विचारच तुम्हाला उंचीपर्यंत पोहोचवू शकतात. तुम्हाला स्वामींच्या अंतर्मनापर्यंत पोहोचायचं असेल, स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, तुमच्या ओठावर एक आणि पोटात एक असायला हवं. तुमच्या पोटामध्ये जे आहे तेच तुमच्या ओठावर असायला हवं. तुम्ही अंतर्मनातून जसे असता तसेच तुम्ही बाह्यरूपी तुमच्या वर्तणुकीमध्ये असाल तर त्याच वेळी तुम्ही स्वामींच्या अगदी जवळ असता आणि स्वामींचे प्रिय भक्त असता. आज तुम्हाला स्वामी एक अमूल्य गोष्ट सांगतात. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही नेहमी दुःखी का असता, नेहमी विचारात का असता आणि तुम्हाला सतत नकारात्मक विचार का येतात. याचं मुख्य कारण म्हणजे हे तुमच्या अंतर्मनातच दडलेले, ज्याचा शोध तुम्ही कधी घेतला नसाल. माणूस जसं घरं बदलतो, माणूस मित्र बदलतो, माणसं बदलतो, कपडे बदलतो, तसा तो नेहमीच दुःखी राहतो. माणूस जगामध्ये सगळं काही बदलतो तरी देखील तो दुःखीच राहतो, कारण तो एक गोष्टी विसरून जातो आणि आपला स्वभाव बदललेला नसतो. ज्यामुळे सगळ्या गोष्टी बदलूनही जो व्यक्ती स्वतःचा स्वभाव बदललेला नसेल तर तो नेहमीच दुःखच करत राहणार आहे आणि दुःखीच राहत आहे, नेहमी दुःखीच होत राहणार आहे. आणि त्याच्या मनातली ही चिंता, तर हाच स्वभाव त्याला पुढे समाधानी होण्यात आणि त्याला आनंदी राहण्यात व्यत्यय ठरत असतो. कुणासमोरही हात पसरवण्यापेक्षा स्वामींसमोर हात जोडा. स्वामी आपली ओंजळ कधीच रिकामी ठेवणार नाहीत. एकदा लिहून तर पहा, श्री स्वामी समर्थ. समोरून वाद संपवला जातो तिथे आपणही नवीन सुरुवात करू नये. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू. तुझं नशीब तुला खूप नशिबाचं फळ देत आहे. तुझं नशीब तुला आता खूप चांगलं फळ देत आहे. त्यामुळे तुम्ही
आता अति विचार करू नका आणि एक गोष्ट लक्षात घ्या, उशिरा येणारा हा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये एक गोड फळ घेऊन येणार आहे. जीवनाचा अतिशय सोपा मार्ग आता तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला जे हवंय ते आता तुम्हाला प्राप्त होणार आहे. आता ती योग्य वेळ निश्चितच आलेली आहे. स्वामी महाराज सांगतात, जर माझं नाव तुमच्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तो मार्ग चालत राहा. तुमच्याबद्दल कुणीही वाईट विचार करण्याने तुमचं कधीच काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता स्वामी तुमच्या सोबत आहे, तुमच्या पाठीशी आहे. लक्षात ठेवा, सहन करणारा माणूस हा नेहमी सहनशील असतो. त्याच्याजवळ संयम असते, धैर्य असतो आणि त्याचा विजय हा नक्कीच होत असतो. जेवढी वाट तुम्ही आजपर्यंत पाहिलेली आहेत, आता ती वेळ तुमची योग्य रीतीने जवळ आलेली आहे. आता तुम्हाला इतके मिळणार की तुम्ही तुमची ओंजळ रिकामी राहणार नाही. आता तुम्हाला तुमच्या अपेक्षित यशाची प्राप्ती होणार आहे. आता संयम बाळगा आणि निराश होऊ नका. मनातली निराशा, भीती, तुमच्या मनातली जी भीती, निराशा आहे, चिंता आहे, ते आता दूर करा. येणाऱ्या चांगल्या वेळेचे स्वागत करायला तयार राहा. आजपर्यंत तुम्ही ज्या कष्टाला सामोरे गेला आहात, आता ते दिवस बदलतील आणि स्वामींच्या कृपाशीर्वादाने सर्व काही सुरळीत होतील. ज्या घटनांमुळे तुम्हाला मनस्ताप झालेला आहे आणि ज्या घटनांमुळे तुम्ही निराश आहात, चिंतेत आहात, त्या चिंतेचं मूळ कारण आता संपणार आहे आणि आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येणार आहे. स्वामींवर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्याकडे संयम असेल, स्वामींवर श्रद्धा असेल तर निश्चितच तुम्हाला स्वामींची सोबत आहे आणि स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. या ठिकाणी पोहोचला आहात आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला प्रयत्नशील तुम्ही राहता आणि कार्यतत्पर असता. प्रत्येक काम करण्याची तुमची तयारी तुम्ही दर्शवता आणि तुमची मानसिकता त्या पद्धतीने तयार होते आणि तुम्ही कुठल्याही कामामध्ये निपुण होत असता. असं बऱ्याचदा घडतं, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट कठीण वाटत असते तेव्हा आपण ते काम करू शकत नाही असं आपल्याला वाटतं. अशा परिस्थितीत आपल्याला असं काहीतरी हवं असतं जे आपल्याला ऐकून किंवा वाचून कठीण गोष्टी करण्यासाठी प्रेरित करेल. आणि हे तुमच्या मनातल्या गोष्टीवर अवलंबून असतं की ज्या पद्धतीने तुम्ही विचार करता. अशा परिस्थितीत आपल्याला एकमात्र अशा गोष्टीला आपण महत्त्व देतो आणि ती म्हणजे आपले विचार. तुमचे विचार तुम्हाला नेहमीच प्रेरित करत असतात आणि तेच विचार तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे घेऊन जात असतात.